जहाल व मवाळ या दोन्ही विचार प्रणालीमध्ये सुवर्ण मध्य साधणारे नेते म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? कोणाला ओळखलं जातं? न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक. पहा काय असेल उत्तर. चला, नेहमीप्रमाणे सूचना माहिती आहेत, सर्वांनी उत्तर द्यावायचे आहेत. पर्याय क्रमांक तुम्हाला फक्त इथे मेन्शन करायचं आहे. क्वेश्चन तुमच्या लक्षात आलेला असेल. यस, गुड इव्हनिंग, पुन्हा एकदा स्वागत सर्वांचं. आणि पहिला प्रश्न तुमच्या भेटीस सराव प्रश्नाच्या माध्यमातून. तर जहाल आणि मवाळ कालखंड जो होता, ज्या माध्यमातून राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे मार्गक्रम करीत असताना जो डिवायडेशन म्हणून आपण थोडक्यात या ठिकाणी प्रमुख मवाळ नेते, जहाल नेते आपल्याला पाहायचेच आहेत. कालावधी जर पाहिला तर 1885 ते 1905 हा मवाळ गटाचा साधारण कालावधी म्हणतो आपण. 1905 ते पुढं 1920 हा या दरम्यानचा कालावधी जो आहे तर तो जहाल कालखंड. ओके, उत्तर काय असेल मग मित्रांनो? या प्रश्नाचं योग्य आन्सर सर्वांनी तर नोट करावायचं आहे. तर दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. ओके, जहाल मवाळ ही संभाव्य फूट देखील टळली होती यांच्याच म्हणजे या ठिकाणी यांनी एका अधिवेशनाचं अध्यक्षपद, कलकत्ता येथील अधिवेशनाचं अध्यक्षपद पुढे भूषवलेलं होतं आणि त्यामुळे संभाव्य फूट देखील यांच्या मध्यस्थीने टळलेली आहे. दादाभाई नौरोजी यांना दोन्ही गटातील नेते त्या ठिकाणी मानायचे. आणि मवाळ नेत्यांचा उल्लेख केलाच तर आपल्याला माहिती आहे, म्हणजे फिरोजशाह मेहता असतील, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले यांचा आपण त्या ठिकाणी मवाळ गटाचे नेते म्हणून उल्लेख करतो. तर दुसरीकडे जहाल गटाचे नेते म्हणून बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक यांचा नावाचा उल्लेख आपण करतोय. तर त्या दोघांमध्ये सुवर्णमध्ये साधणारे व्यक्ती कोण? तर दादाभाई नौरोजी. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल.